सुरुवातीचा करून सतत चाललेलं आहे आणि त्यामुळे लोकही अस्वस्थ आहेत. चित्र पाहिलं तर तसं चित्र भाजपला अंतून नाही, तसं अंतून नाही आहे. ज्याचा उल्लेख मगाशी सुप्रियाच्या आणखी सहकार्यांच्या भाषणामध्ये आलं की सातत्याने सांगितलं जातं 415 लोकसभेच्या जागा देत. काय स्थिती आहे? केरळमध्ये आज कम्युनिस्ट आणि काँग्रेस यांचं राज्य, भाजप नाही. तामिळनाडूमध्ये भाजप नाही, आंध्रमध्ये भाजप नाही, शेजारच्या हैदराबाद राज्यामध्ये भाजप नाही, ममताजीच्या राज्यात तिकडं भाजप नाही, झारखंडमध्ये भाजप नाही, दिल्लीमध्ये भाजप नाही, पंजाबमध्ये भाजप नाही आणि काही ठिकाणी असे आहेत की त्या ठिकाणी भाजप आहे पण तो स्वतःच्या ताकद नाही. तुम्हाला आठवत असेल की गोव्यामध्ये काँग्रेस आणि मित्र पक्षाचं राज्य होतं. काही आमदार फोडले गेले आणि त्यानंतर भाजपने राज्य घेतलं. 3 राज्याच्या निवडणुका होण्याच्या आधी मध्य प्रदेशमध्ये कमलनाथच्या नेतृत्वाखाली सरकार होतं, पण आमदार फोडले आणि त्यानंतर ते राज्य घ्यायला मिळालं. आणि त्यामुळे तसं चित्र म्हणजे ते 415 म्हणून 500 म्हणून आज देशामध्ये भाजपला अनुकूल अशा प्रकारचं चित्र नाही आहे. आणि त्याला अनेक कारणं आहेत. त्याच्यामध्ये आपल्या हातामध्ये सत्ता आल्याच्या नंतर त्या सत्तेच्या माध्यमातून अनेक आश्वासनं आणि कार्यक्रम पुढे घेऊन प्रत्यक्ष अंमलबजावणी न करता लोकांची फसवणूक करण्याचं काम हे भारतीय जनता पार्टीने केलं आणि हे हळूहळू लोकांच्या लक्षात यायला लागले. नरेंद्र मोदी आम्ही पार्लमेंटमध्ये बघतो, क्वचितच येतात पण बघतो ज्यावेळेला येतात त्यावेळेला एखादं धोरण ते कुठेच येणारं असं अर्थ नसतो. त्याची मांडणी अशी करतात की पार्लमेंटचे मेंबरसुद्धा काही वेळाच्यासाठी थक्क होतात. घोषणाही खूप करतात. आता आठवत असेल 2016 आणि 17 याचा अर्थसंकल्प हा पार्लमेंटमध्ये मांडला आणि त्या बजेट स्पीचमध्ये हे सांगण्यात आलं की 2000